आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता चहा सुद्धा माझा मलाच करून घ्यायला पाहिजे खरंच। कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि प्रथेच्या पायाखाली या सुनाला माहेरी पाठवलं। बघ ना आजी, काय अवस्था झाली आपली। नाही होते ग माझ्याकडून हे। तुझ्याकडनं काय होते तर कुठे गेलं? आजी 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 कशी पडलीस तू? काय झालं तुला? पाय अडकलं का साडीत? घसरलीस का पाण्यावरून तू? अगं बोल ना, अगं बोल ना। मला बोलू तरी ते ग, बोलत राहणार आहेस, बापाचं म्हणणंस काय उचलणार आहेस? उचला ती मला। आई ग, दे हात, दे हात, दे हात, दे। उठ, उठ, उठ। माझी बाई, उठ। आजी अगं नाही जमते मला। मग गॅस बंद करा देतो। अगं बाई, कंबर गेली ग कशी तुम्ही? पप्पा, दादा, आजी पडली पप्पा, दादा, पेटीच्या देखापासून ओरडायला लागले कालती। अगं तुझा आवाज काय त्या पार्टी ऑफिस पर्यंत पोहोचणार आहे काय? अगं तिथं महत्वाच्या सभेला गेलेत ते कसले येत नाही तिथं। मेले ग, मेले माझं कंबर। अगं बाई ग, बाई कंबर ग माझी। आजी तू संध्याकाळपर्यंत इथेच बसणार? काय तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही? काही बोलतेस, उचलायचा विचार करतेस का नुसतं बोलतच बसले? काय इथंच बसून राहण्यासाठी बोलतेस? ठीक आहे। अगं त्या दुट्याला बोलवता। अगं आजी पण तो घरात कुठे दिवसभर? नाही बघितलंय मी त्याला। अगं कुठे आहे तो? अगं बायकोच्या मागं पुढं करत असते। अगं आता जर आपल्या कामाला तरी ये म्हणावं त्याला। काढते मग, फोन आहे ना तुझ्याकडे, लाव की। माई एक मिनिट उठताय ना ग। हा बोल का ताई? हॅलो 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 सिद्धू कुठेस तू? हॅलो स्पीकर ऑन कर। अगं ठेवलाय का? हॅलो सिद्धू कुठेस तू? मी आहे प्रेमात, स्वप्नात आणि आनंदात। अरे बावळट, तू कुठेस विचारायला लागले ना? वेळ झालायस का सिद्धू? सांग ना कुठेस तू? छे ग, सध्या मी फक्त जावई आणि नवरा झालोय, त्यामुळे मी आलोय माझ्या लाडक्या सासूरवाडीत माझ्या प्रिय बायकोला बघायला। काय? अरे बायकोला सोड, आजीला ये बघायला। ये आत्ताच्या आत्ता। काय तुला काय करू आता आजी बघून मी? अरे अरे हिरोगिरी सोड। अरे आजी खरंच पडलीये सिद्धू, ये इकडे। काय अगं अशी कशी पडलीस तू? आजी आजी हो आजी। आजी तू खरंच पडलीयस का ते मागच्या वेळी हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं तसं हे पण नाटक आहे? सिद्धू कारट्या, कसला नातू मिळालाय ग मला? तू मिळालाय मला। माझी कंबर मोडायची वेळ आली आहे आणि आज संशय सिद्धू बावळट झालायस का? अरे आजी खरंच पडली, लागलंय तिला। काय करतोय सरी? ये ना इकडे निघून। माझा नाही होत रे उचलायला सिद्धू, ये ना रे। बरं ठीक आहे, मी येतो लगेच, पण मी येईन तर भावना मॅडमना घेऊनच। अरे कसलं नालायक पोरगा आहे। माझा जीव चाललाय आणि हात निघायला लागलाय। ये रे, हे सिद्ध्या, ये रे लवकर ये, बायकोला घेऊन ये। झाली प्रथा पुरे झाली, पण तू ताबडतोब निघून ये। हा ये 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 ये। काय सांगतेस? थांब त्वरित तात्काळ ताबडतोब आलो। हा एक मिनिट होल्ड करा। अरे वहिनी, बरं झालं तुम्ही भेटत। भावना मॅडम कुठे? त्यांना सांगा बॅग भरा, मी त्यांना सासरी घेऊन जायला आलोय। मॅडम एक मिनिट थांबा ना। हा आजी, तू काय म्हणत होतीस ते? परमिशन दिली आहे की यायला? पुन्हा एकदा बोल ना। बोल बोल अरे बोल। कापतो रे झुट्या मूर्खा हेंद्र्या। अरे इथं कंबर मोडले माझं आणि तू माझ्याकडे वधून घ्यायला लागलाय सोरे। ये रे अवलक्षणा, ये तुझी प्रथा पुरे झाली। हो गाड्या पाटलांच्या घरात तुझं स्वागत आहे। ये ऐकलंस ना?
स्वागत आहे. स्वागत आहे. अहो तुम्ही इथे असे अचानक आणि फोन म्हणजे आलो होतो तुम्हाला पाहिला, पण आता तुम्हाला न्यायला आलोय. ऐकलं ना तुम्ही, माझ्या प्रिय आजीने तुम्हाला अत्यंत प्रेमळ आमंत्रण दिलंय. प्रेमळ प्रेमळ म्हणजे अहो तिची प्रेमाची स्टाईल थोडी वेगळी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. पण सध्या झालाय असं की ती जरा फरशीवर पाय घसरून पडली आहे. काय? हा अगं बाई. तर आपल्याला निघावं लागेल. चालेल ना तुम्हाला? हो मी आले बॅग घेऊन. हा. आजी ग आजी, शेवटी तूच बोलवलंस भावना मॅडम ना घरात. आय लव्ह यू. आई काय तू निघालीस? हो सिद्धिराजच्या आजी घरात पडल्या त्यामुळे जायला लागेल. अरे देवा. नाही नाही जा तू. आणि हे बघ, सासरची सगळी कर्तव्य नीट पूर्ण कर. खरं तर मी तुला हे सांगायला नको, पण शेवटी आईचं कर्तव्य आहे. त्यांची काळजी घे. हा हो. एक मिनिट. येऊ. नमस्कार करते. सुखी येऊ. सांभाळून जा ग. काय हो बाबा, तू मला किती वेळा सांगितलंय मला नवीन गेम घेऊन द्या, मला नवीन गाड्या घेऊन द्या, पण तू माझं कधीच ऐकत नाही. अरे वेड आहेस का तू? मंदी चालू आहे मार्केट मध्ये, अक्कल आहे तुला? काय हट्ट करतोय? पण ती तर आता आली आहे ना, नव्हती तेव्हा तरी तुम्ही मला कुठे काय घेऊन दिलंय? माझ्या मित्रांकडे तर फोन सुद्धा आहेत. काय झालंय एवढं कशाला ओरडतोय? अगं बघ ना, गेम मागतोय ते पण 5,000चा. अगं काय आजकालची मुलं. 5,000चा गेम. माझ्या सगळ्या मित्रांच्या वडिलांकडे पैसे असतात. तुम्हाला माहितीये मला माझे मित्र किती चिडवतात आणि मला एकटं सुद्धा पाडतात. मग मित्रांमध्ये पैशाच्या गोष्टी करायच्याच नाहीत ना. शाळेत ह्याच्यावरनं चर्चा होत असते की कोणाकडे काय नवीन आहे, आणि जर ते बोलायचं नसेल तर मी नाही जाणार शाळेत. बरं तरी काय किती बोलतोयस? वडिलांशी बोलतोयस, लक्षात ठेव. हे वडील माझ्या मित्रांना काय बोलतात माहितीये? कंजूस, चिंगूस, मक्खी चूस. आणि बरोबरच बोलतात ते. आहेच एक नंबरचे चिंदी. वरद, खूप बोललास हा. लहान आहेस तू, हे असं बोलायचं नसतं. मग तसं तर मी कधीच बोलणार नाही, कारण मी प्रत्येक वेळी तुमच्याशी लहानच राहणार आहे ना. वरद, वरद, हात सोडायचा. आज ही चूक केलीस, पुन्हा असं वागलास ना तर त्या क्षणी या घराबाहेर काढेल. कळलं की नाही? निघ. लक्ष्मी निवास